तुम्ही बसा आता एक इनिंग. एक इनिंग मी करतो, एक इनिंग तुम्ही करा. पंच पंच जायचे, पंच 12वी टीम चालू मॅच साठी पंच यायचे मित्रांनो. सुनील सुनील मुकणे आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवरती चेस कामल्या या टीमकडून. तर सलामी जोडी मुरकुटवाडी अरुण आणि अशोक. पंच 12वी टीम कर्णधार आपण या चालू सामन्यासाठी 2 पंच पाठवतात. अरुण वागचौरे, अरुण वागचौरे केलं ना, मग काय केला जाहिरात आपली 19 तारखेपासून. नाही ना फास्ट नाही, बॉल पडताना थांबा लागतो ना. उद्या पंच चला. गेले गेले दोन गेले टोपी द्यायला परत नाव नको जा लवकर. जा यूट्यूब चालू जा टाकल बोल पटकन. अशोक अरुण 2 मिनिटं थांबायचं पंच. आपल्या कॅप्स घ्या कारण यूट्यूब लाईव्ह चालू आहे आणि खरोखरच सामने आपण पाहतोय KTC लाईव्ह मधनं कव्हर करण्यात येत आहेत. कानाकोपऱ्यात मात्र या सामन्याला पोहोचवण्याचं काम KTC लाईव्ह चे मालक अजिंक्य पवार मात्र करतायत. आणि या KTC लाईव्हला मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करा. तर वरती चालू सामना आपण पाहतोय मुरकुटवाडी पक्ष चीज कमला. पहिला चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव इथे पूर्ण केली जाते, एका धावेवरती समाधान मानलं जाते. एका धावेने आपण पाहतोय अकाउंट ओपनिंग केलं जाते, ते मात्र बॅटिंग करणारी टीम मुरकुटवाडी. चला आग विजवा मित्रांनो, कारण धूर ग्राउंडमध्ये जातोय. खेळाडू फिल्डर असतील किंवा बॅटर असतील थोडासा परिणाम होऊ शकतो. बंद करा, शेकोटी बंद करा मित्रांनो. या विलेशच्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज चेंडू भिरकवतोय गल्ली पॉइंट मध्ये. चेंडू पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक. अंतिम टप्प्याला चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी 3 धावा. 3 घेतला ना, 2 धावा. पंच 2 ना, 2 ओके. या 2 धावेने आपण पाहतो धाव फलक 3 धाव जोडल्या जात आहेत धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आड्या बॅटनं फाईन लेग. चेंडू थांबणार नाही, यावेळेस चेंडू जाणारा सीमारेषेबाहेर येणारा चौकार. या चौकारने आपण पाहतोय धाव फलक 7 धावा धाव फलक जोडल्या जातात. चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला अशोक याच्या बॅटवरून. यावेळेस निर्धाव चेंडू. इथे मात्र सुनील दाखवून देतो एक तुम्हारी तो एक हमारी. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. आतील चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. यावेळेस लॉंग ऑफ
चेंडू थांबणार नाही. हा येणार अशोकच्या बॅटमधून चौकार. त्या चौकाने धावफलक आपण पाहतोय. अशोकने मारला. 11 ना. 11 धावा. फलंदाज जर पाहिला तर डावखुरी हाताचा आपण पाहतोय अशोक. गोलंदाज पाहिला सुनील मुकणे, तर हा गोलंदाज देखील डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. यावेळेस निर्धाव चेंडू. पंचांचा षटक क्रमांक पहिला संपल्याचा इशारा होते. इथे एका षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतो मिरकुडवाडी टीम बेनबा धाव फलकेची धावा जोडते. 11 धावा. 11 धावा देखील चांगल्या आहेत. कारण विचार केला तर सलामी जोडी तैनात आहे. जरी ते विकेट पडली असती तर थोडंसं दडपण वाढलं असतं ती बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, परंतु दोन्ही बॅटर खेळपट्टीवरती सलामीला जे गेले ते तैनात आहेत. पुढील गोलंदाजी कैलास. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं. मित्रांनो आग विजवा दूर जाते सर्व ग्राउंडमध्ये. थोडंसं सहकार्य करा. आपल्याच मॅचेस आहेत आणि लाईव्ह मॅचेस आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं इथे जेवढी पब्लिक बघते त्याच्या दुपटीनं पब्लिक मोबाईलवरती या मॅचेस बघत असतील हे जाणणं आपल्याला गरजेचं आहे. यावेळेस आखोट टप्प्याचा चेंडू काळू कॉर्नर. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली फील्ड मात्र पाहायला मिळते भरतकडून. नाही रे, अरुण मारले, मारून खाली. पंच एकच धाव ना, एकच. लक्ष द्या, लक्ष द्या. यावेळेस साकोटापाचा चेंडू. चेंडूला उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचते आणि लाजबाब जेल. काय सुंदर जेल पाहायला मिळाला आपल्याला बघा काऊ कॉर्नर मध्ये. पहिला हात पहिला मोहरा घुमत होती मात्र बॅटिंग करणारी मुरकुडवाडी टीम. फलंदाज यावेळेस कार्पेट फटका आपण पाहतोय. मिरवांडामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पकडणार फेकणार तत्पूर्वी एक धाव. एका धावेवरती समाधान. एका धावेने आपण पाहतो धाव फलक 1/13 धावा. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील मुरकुडवाडी टीमच्या फलंदाजाला. 40-45 धावा निश्चित धावफलकेवरती जोडाव्या लागतील, कारण हा चेंडू मात्र जातोय लॉंगॉनमध्ये बाउंड्री लाईन बाहेर 4 धावेसाठी. या चौकाने आपण धाव उपलब्ध पाहू शकतो. 17 धावा. हा एक निर्धाव चेंडू. इथे पंचांचा षटक क्रमांक दुसरा संपल्याचा इशारा होती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कैलास याच्याकडून, कारण पहिल्या षटकाचा जर पाहिला तर 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करतो तो गोलंदाज कैलास आणि एक सफलतापूर्वक महत्वाची विकेट मिळवून देतो आपल्या टीमला. ते मात्र फलंदाज अरुण या बॅटरची. नवीन गोलंदाज गणेश.
गणेश. इथे मात्र बॅटची गाडा दाटून कवरपाडीमध्ये चेंडू ढकलला जाते. चेंडू उचल फेक करणार तत्पूर्वी एक धाव. एका धावेने आपण पाहतो 18 धावा प्रकीर्ती जोडल्या जाते. इथून आता आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जायला मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा येतोय दमदार षटकार. आपण चेंडूवरती लक्ष द्या मित्रांनो. चेंडू द्यायचा, दुसरा चेंडू द्यायचा तत्पूर्वी. तर इथे पाहतो आपण गणेश याचा पहिला चेंडू चांगला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमकता केली जाते. चेंडू भिरकला जाते सीमारेषे बाहेर षटकारासाठी. आणि षटकाराने जर आपण धावफलक पाहिलं तर 24 धावा धावफलकी जोडल्या जातात. आतापर्यंत खेळ पाहिला तर 2.2 चेंडूचा खेळ इथे संपतोय. चला बॉल द्यायचा आहे कमिटी आणि स्पीडअप करा जरा. इथे आपण पाहतोय हा फर्स्ट इनिंग मधील शेवटचा सामना आहे आणि 4 सामन्यामध्ये जर हाय स्कोर पाहिलं तर 52 धावा 51 का 52 51 धावा त्या 51 धावा हाय स्कोर म्हणून 22 या टीमच्या आहेत. चला सामना सुरू करा. निश्चितच या चेंडूवरती देखील आक्रमण. इथे मात्र काय आहे प्रतिम झेल. वा खरोखरच सुनील मात्र तिथे आहे. सुनील चुकी करणार आहे. सुनील एक मोठा खेळाडू आहे चेस कमला टीममध्ये आणि त्याच्याकडनं जशी चुकी सहजासहजी होणार नाही. निश्चित चेंडूला उंची होती परंतु चेंडू कसा कॅच करायचा आहे हे सुनीलने चांगलं जाणलं. चेंडू बाहेर जाताना जोडी मारली आणि चेंडूला कॅच करून चांगला झेल मात्र सुनीलने पकडलाय. फलंदाज इथे मात्र बाद होते अरुण. एक मोठी विकेट म्हणावी लागेल मुरकुडवाडी टीमची कारण अरुण हा सलामीला आलेला फलंदाज होता आणि त्याच अरुणला मात्र तंबूच्या आश्रयाला झाडण्याचं काम करतो तो गोलंदाज गणेश ज्याच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता षटकार घेतला होता. इथे बॅटची काढा चाटून गल्लीमध्ये इथे मात्र थोडासा खुंबल होते. इथे तू मध्ये क्षेत्ररक्षकाला काही समजले नाही आणि त्या मोबदल्यात एक धाव मात्र चोरली जाते. या एका धावेने आपण पाहतो धावफलक 25 धावा. यावेळेस लॉंग ऑफ गॅप आहे. सिलेक्शन आहे. चेंडूला उंची आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. हा येतो उत्तुंग षटकार. या षटकाने आपण धावफलक पाहिलं तर धावफलकाचे धावा जोडल्या जात आहेत 31 धावा. इथे पंचांचे षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा. 3 षटकाचा खेळ संपतोय. प्रथम शेतामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मुरकुडवाडी टीम धावफलकी धावा जोडते 31. 2 बाद 31 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. ती बॅटिंग करणारी टीम मुरकुडवाडीकडून
चला टीम मीटिंग नको जास्ती मित्रांनो. वैयक्तिक पहिले सांगा कडून शेवटचे षटक प्रकाश. एकतीस धावा किती लागलेले आहेत. 40-45 धावा जर करायचे असतील तर या षटकामध्ये आक्रमकता करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला. इथे मात्र तुतुमध्ये फलंदाज होते धावबाद प्रकाश. इथे मात्र धाव घेताना फलंदाज धावबाद होते तो सचिन रोहित. दिलीप न्यू बॅटर आपण पाहतोय दिलीप. शेवटचे षटक हाणमारीचे षटक. या षटकामध्ये मात्र काही मोठे फटके घ्यावे लागतील दिलीप आणि सचिन या दोन्ही बॅटरला. यावेळेस चेंडूकार पण इथे मुंबईमध्ये काय फलंदाज बाद होते. पहिल्या चेंडूवरती देखील असंच काही चित्र झालं. एक चौटी धाव घेण्याच्या बेतामध्ये फलंदाज बाद झाला होता रोहित. आणि या चेंडूवरती देखील तीच चुकी पाहायला मिळते आपल्याला फलंदाज सचिन कडून. नवीन फलंदाज आकाश. निर्धाव चेंडू मात्र टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. फलंदाज फक्त आणि फक्त पाहत राहिला. चांगली फलंदाजी प्रकाश कडून. इथे दुधारी तलवारचा इस्तेमाल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव फलक 32 धावा. हा चेंडू देखील निर्धाव. काय गोलंदाजी खरंच. जिथे अरुण आणि अशोकची जोडी फुटली तिथे मात्र धावाला अंकुश लागला. आणि हा चेंडू देखील निर्धाव. खरोखरच सुंदर गोलंदाज प्रकाश कोळीकर पाहायला मिळाली. पहिल्या क्षेत्राचा खेळ पाहायला आपण तर संपते. बॅटिंग करण्यासाठी आपण मिरकुडवाडी टीम धाव फलके धावा जोडते 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष येते मात्र चीज कमला या टीमला. 24 चेंडू 33 धावा. आणि निश्चितच नेक्स्ट इनिंगसाठी मी आमंत्रित करतो माझे मित्र उत्तम पाजे या सरांना.
लॉंगर मधून चेंडू सीमा पार, मिळतील 6 धाबा. षटकार चेस करण्यासाठी 2 धुरंधर आपण पाहतोय. सुनील आणि राजन अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुल टच बॉल, त्यावर प्रहार चांगला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नक्कीच त्या ठिकाणी फेकी चुकीची, कलेक्शन मात्र चुकीचं पाहायला मिळालं. आणि खरं तर 1 धाव घेतली जाईल. एका धाबाने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. चांगली धावसंख्या आपण पाहायला मिळाली. ते टीम चिसकामला संघाकडून सुरुवात करत असताना सुनीलने अफलातून बॅटिंग मधून एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. सततचे 2 दिवसाची नाईट या रजनी शृंखलेमध्ये आणि खेळण्यासाठी सज्ज झालाय तो सुनील हा फलंदाज. नक्कीच चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेशला आपण पाहतोय. सुरेशच्या विरोधात हा हल्ला खरं तर पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजनला तुम्ही पाहू शकाल. फटका चांगला आहे. वाडिश लॉंगर मधून क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. बॉलला अडवला जाईल तोपर्यंत घेतले जाईल 2 धाबा. थोडीशी फिल्डिंग चुकीची झाली आणि पाहता पाहता 2 धाबा देखील कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचला 9 या आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 33चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. इथे राजनची बॅटिंग तितकीच सुंदर पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑनला बॉल रबाना झाला होता. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकीची फिल्डिंग करणार आणि नक्कीच 1 धाव घेतली जाईल. एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल दुहेरी आकड्यावर. म्हणजेच 10 धाबा धावफलकावर जोडले जातील. चला टीम कांडरोली आणि टीम शिवनगर संघाचा कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. 10 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला जाईल. जर आले नाही तर पॅनल्टी दिली जाईल. इथे सुनीलच्या बॅटमधून वाडिश लॉंगर मधून आणखीन 1 बॉल उडवलाय. जातोय सीमा पार, मिळतील 6 रन. सिक्सर. चांगली बॅटिंग करत असताना खरं तर सुनीलला आपण पाहतोय. अगदी बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग सुनीलच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईक एंडवर सुनील. आणखीन 1 तडाका. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेखा पार, मिळतील 4 रन. डीजे सातत्याने आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावर जोडले गेलेत. अजूनही येणारे 18 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावसंख्येची. म्हणजेच 18 बॉल 13ची गरज आहे. समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल राजनला. इथे थोडासा फिल्डिंग करा आणि पाहता पाहता 1 धाव घेतली जाईल आणि वाईट बॉलची सांगता. चांगली पंचगिरी करत असताना आपण पंचांना पाहतोय. 1 एक्स्ट्रा धाव धावफलकावर जोडली जाईल. म्हणजेच 2 धाबा धावफलकावर जोडल्या जातील. 1+1 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. माझ्यासोबत खऱ्या अर्थाने गुण लेखकाच्या स्वरूपात तुम्ही पाहू शकाल दिनेश पवारला. सातत्याने 3रा दिवस या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसात त्यांची दमदार कामगिरी मात्र पाहायला मिळते आणि ते कमबॅक करावा लागेल. टीम मिरकुटवाडीला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 2रा षटक घेऊन गोलंदाज सचिनला तुम्ही पाहू शकाल.
समोर बिग हिटर फलंदाज सुनील ऑन स्ट्राईकला पाहणार. नक्कीच चांगला फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे. समोर मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिल्या आणि नक्कीच कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. सह्याद्री वॉरियर्स या संघाकडून खेळत असताना, परंतु आज संघ मालकासाठी नव्हे तर गावासाठी खेळायचंय, नावासाठी खेळायचंय आणि या मैदान गाजवायचं असेल तर तितकीच ताकदीची देखील फलंदाजी करावी लागेल. या बाईकवर नाव कोरायचं असेल तर नक्कीच फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल चांगलीच. इथून आणखीन एक खराब बॉल येतोय आणि वाईड बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल यात शंका नाहीये. या धावेने धावफलक जाऊन पोहोचला 23 या आकड्यावर. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे, म्हणजेच काही बॉल शिल्लक आहे. 10 धावसंख्येची गरज असणार जिंकण्यासाठी. ते षटकाराने मॅच फिनिश करेल का की आपल्या स्टाईलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करेल. इथे बॉल हवेत आहे, फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, पकडली जाईल झेल. फलंदाज बाद सुनील बॅक टू द पॅव्हेलियन. डीसे खरं तर संघ अडचणीत होता, त्या अडचणीतून नक्कीच बाहेर काढला आणि चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. कांडरोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारले बॅटिंग आणि आमंत्रित केले फिल्डिंगसाठी. ते मात्र शिवनगर या टीमला एक चांगली फाईट पाहायला मिळेल नेक्स्ट सत्रामध्ये यात शंका नाहीये. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. समोर लेफ्ट हँड फलंदाज तुम्ही पाहू शकाल कैलासला, तर नॉन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल राजन. सलामीचा फलंदाज आहे राजन, तर 1 डाऊनचा फलंदाज देखील तुम्ही पाहू शकाल कैलासला. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड फलंदाज क्रीजवर येतात तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने एक घातकी खेळी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहणार सचिनला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. वेळ खरं तर वाचवायचे, 2 वाजायला 5 मिनिटं शिल्लक आहे आणि इथून चांगला बॉल. जसा बॉल फेकला तसा कुठेतरी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि चांगली गोलंदाजी. अशीच गोलंदाजी जर पहिल्या षटकात झाली असती तर नक्कीच कुठेतरी बॅकफुटवर गेला असता संघ चिसकामला. परंतु सुनीलची देखील तितकीच ताकदीची बॅटिंग आपण पाहिली आणि चांगले मजबूत स्थितीत आपल्याला चिसकामला संघ पाहायला मिळते. इथे कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार, बॉलला अडवला जाईल, तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक खालता होईल. जाऊन पोहोचेल टीमची टोटल अर्थात 25 या आकड्यावर. धावा धावफलकावर जोडले गेलेत. खरं तर चांगली धावसंख्या मानावी लागेल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. चांगली बॉलिंग सचिनच्या माध्यमातून आपण पाहिली. तर षटक संपतोय. सॉरी, अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या बॉलवर कुठेतरी एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामना लवकर फिनिश होऊ शकतो. परंतु तितकीच ताकदीचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. कैलासला लेफ्ट हँड फलंदाज आहे. 2 बॉल तर डॉट आलेत. हा बॉलवर प्रहार पाहायला मिळेल का, 2 धावा येतील हे देखील पाहावं लागेल. इथे फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल लँड झालाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. दोन षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोचला 30 या आकड्यावर.
आता येणारे 12 बॉल आहेत आणि 3 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी टीम चिचकामला संघाला. त्या चिचकामला संघाला नक्कीच बॅटिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली आणि जशी मॅच संपेल तसे लगेच टीम शिवनगर संघाडे तयार राहायचे फिल्डिंगसाठी. सॉरी 29 धावा झाले धाव फलकावर. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. राजनला तुम्ही पाहू शकाल चांगला फलंदाज आहे. चिचकामला संघाकडून खेळत असताना सातत्याने त्याची बॅटिंग देखील आपण पाहिली, परंतु आज 4 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी पाहिजेत आणि इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट तर केलाय परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. नक्कीच थर्ड पंचांकडे डिसिजन सोपवलंय. विकेट आहे. चांगला डिसिजन खरं तर आपण पाहतोय आणि इथे राजनला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येत असताना तुम्ही राजनला पाहू शकाल. चांगला फलंदाज होता परंतु थोडीशी रनिंग कमी पडली. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना भरतला तुम्ही पाहू शकाल. अजून संजय देखील बाकी असेल कारण मोठा फलंदाज आहे संजय. अद्यापही 4 धावसंख्येची गरज असताना सामना हलवार पद्धतीने आपण पाहतोय. पंच स्पीडअप करा प्लीज. मॅचचा रिदम तोडू नका. ताकीद सूचना द्या तुम्ही कारण खूप उशीर जाऊ होते सामन्याला. 1:56 झालेत. अजूनही 4 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी टीम चिचकामला संघाला. लेफ्ट हँड फलंदाज कैलास ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. तर नॉन स्ट्राईक एंडवर भरतला पाहू शकाल. चांगले फलंदाज आहेत परंतु सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. एखादा फटका आला तर सामना फिनिश होऊ शकतो आणि ती क्षमता आहे कैलासकडे, परंतु कशा प्रकारे फटका येईल हे देखील पाहावं लागेल. ऑन साईडला तुम्ही पाहू शकाल फिल्डिंग चांगली आहे कैलाससाठी. इथे शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. बॉलची उचलफेक करीपर्यंत घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. अजूनही 3 धावसंख्येची गरज असेल. मोठा फलंदाज भरत स्ट्राईकवर आपण पाहतो. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडा. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान सीमा पार. विजयाचा शंख नाद करणारा चौकार. ठोक डीजे.